बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरण सध्या चांगलंच चिघळताना दिसतंय। उर्फीनं पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। चित्रा वाघ यांना उद्देशून उर्फीनं केलेलं ट्विट सध्या चर्चेत आहे। आधी आपण मैत्रिणी होऊ असं म्हटल्यानंतर उर्फीनं आता चित्रा वाघ यांना थेट आपली सासू म्हटलंय। उर्फीच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले। दिवसेंदिवस उर्फीची विकृती वाढतीये, मात्र ही विकृती संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं चित्रा वाघ म्हणाले। अभी तो पूरा सुधारना बाकी है, नहीं सुधरे तो हमारे पास बड़ी बड़ी गालियां बाकी है। या गोळ्या बंदुकीच्या गोळ्या नसून कपड्याची ॲलर्जी दूर करण्याच्या गोळ्या आहेत। याचं गोळ्या दिल्या जातील असं चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या ट्विटला उत्तर दिले। रायगड लोकसभेच्या जागेवरून भास्कर जाधव आणि सुनील तटकरेंमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली आहे। तटकरे आणि आपला प्रवास सारखा असल्याचं भास्कर जाधव म्हणाले। दरम्यान रायगड लोकसभेची जागा मला द्या आणि विधानसभेची जागा तुम्ही लढवा अशी मागणी भास्कर जाधवांनी तटकरेंकडे केली आहे। विधान भवनातल्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण होणार आहे। या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 23 जानेवारीला विधान भवनातल्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे। संजय राऊतांचा डीएनए शिवसेनेचा नाही, त्यांनी पक्षाविरोधात कायम कटकारस्थान केल्याची टीका अजय बोरस्तेंनी केली आहे। राऊतांच्या टीकेला बोरस्तेंसह नाशिकमधल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार पलटवार केलाय। राऊतांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत केलेल्या नेत्यांचा उल्लेख पालापाचोळाचा केला होता। शिक्षक मतदारसंघासाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवार जारी केले। ठाणे कोकण विधान परिषदेसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। पश्चिम विदर्भातून रणजित पाटील, मराठवाड्यातून किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सकाळी 10:30 वाजता कोर्टात सुनावणीला सुरुवात होईल। सध्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आहे। सत्ता संघर्षाप्रकरणी घटनापीठानं 8 मुद्दे निश्चित केलेत। यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागील सुनावणीत केली। त्यामुळे या मागणीवर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे। आमदार नितीन देशमुखांना एसीबीनं नोटीस बजावली आहे। नितीन देशमुखांना 17 जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिलेत। नितीन देशमुख हे ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेतील तिसरा आमदार एसीबीच्या रडारवर आहे। मागील 2.5 वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाची पायरी सुद्धा चढली नाही। घरी बसून लॅपटॉपवर काम करणारे ते मुख्यमंत्री होते अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। भारताला दिशा देणाऱ्या, भारताला सशक्त करण्याची कामगिरी करणाऱ्या सावरकरांना अभिवादन करून ऊर्जा मिळाली। तसंच जिथं जिथं संधी मिळेल तिथं सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणार असं गोपीचंद पडळकरांनी नाशिकमध्ये म्हटलंय। प्रहार आणि महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन संयुक्तपणे शिक्षक मतदारसंघाच्या राज्यातल्या 5 जागांवर उमेदवार देणार आहे। मराठवाडा शिक्षक मतदारसंघात मेष्टाचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे यांना उमेदवारी देण्यात आली। अमरावती पदवीधर महासंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं अनिल अमलकार यांना एबी फॉर्म दिलाय। मात्र मवियानं अजूनही उमेदवार जाहीर केलेले नाहीये, तर भाजपकडून विद्यमान आमदार रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। 17 जानेवारीनंतर राज्यात खूप मोठी उलथापालथ होणार असून हे सरकार कोसळू शकतं असं भाकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चंद्रकांत खैरेंनी केलंय। आमच्यातील आता एकही जण फुटणार नसून 17 जानेवारीनंतर पहा काय होतं असा इशारा त्यांनी गिरीश महाजनांना दिला। शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली असताना नागपुरात भाजप आणि काँग्रेसचा उमेदवार ठरत नाहीये। त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता तर मतदारांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे।
जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाहनाचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाणांनी सारथ्य केलं। जळगावमधील पाचोऱ्यातल्या लोहारीमध्ये बडगुजर समाजाच्या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। यावेळी शिंदेंच्या वाहनाचं स्टेअरिंग मंगेश चव्हाणांनी हाती घेतलं। ब्रह्मानंद पडळकरांनी रातोरात बांधकाम पाडण्याचा केलेला प्रकार योग्य नाही। चौकशीअंती जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडेंनी म्हटलं। नांदेड जिल्ह्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय। अर्धापूर इथं ठाकरेंच्या शिवसेनेची संकल्प आढावा बैठक पार पडली। दरम्यान येणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी दिल्या। रोहित पवारांना एमसीएचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे। रोहित पवारांना एक मॅच खेळायला लावा आणि 5-10 रन जरी केले तरी अध्यक्ष ठेवा असा टोला त्यांनी लगावला। पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष पुढाकार घेत नाही। कंत्राटी कर्मचारी, अंशकालीन कर्मचारी, बेरोजगार यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी अकोल्यात पदवीधर संघटना स्थापन करण्यात आली आहे। सीमा प्रश्न सोडवण्यासाठी संमेलनात ठराव करून काही उपयोग होत नाही। मराठी अस्मिता टिकवण्याची जबाबदारी आपल्या नेत्यांची आहे, मात्र तेच हिंदीत बोलू लागतात असं म्हणत जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी राजकीय नेत्यांचे कान उपटले। काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली। तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच देशमुखांनी पवारांची भेट घेतली। अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळानं सर्वात मोठा आहे, त्यामुळे त्याच्या नामांतरासोबतच विभाजन सुद्धा झालं पाहिजे असं मत भाजपचे आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केलंय। पालकमंत्री असतानाही माझी हीच भूमिका असल्याचं ते म्हणाले होते। मुंबईच्या वरळी परिसरात 8व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली आणि त्या 2 कामगारांचा मृत्यू झालाय। अभिघ्न इमारतीत ही दुर्घटना घडली। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीला मदत करणाऱ्या तिघांना मुंबई सत्र न्यायालयानं 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। कराचीत दाऊद इब्राहिमच्या टोळीला गुटखा कारखाना सुरू करण्याची मदत केली गेली। या प्रकरणी 3 आरोपींना दोषी ठरवल्यानंतर आज शिक्षा सुनावण्यात आली। रायगडच्या मुरुडमधील काशीद बीचवर 5 जण बुडाल्याची घटना घडली आहे। यापैकी 2 जण बेपत्ता आहेत, तर 3 जणांना वाचवण्यात यश आलंय। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय। हे सर्व 5 जण औरंगाबादहून आले होते। सोसायटीची भिंत जाहिरातींसाठी बेकायदेशीररित्या रंगवलेल्या पुणे महापालिकेला कोथरूडमधल्या एका सजग सोसायटीनं चांगला धडा शिकवलाय। भिंत खराब केल्याचा ठपका ठेवत पालिकेला 16 लाख रुपयांचं बिल त्यांनी पाठवलं। त्यामुळे नरमलेल्या महापालिकेनं चूक कबूल करत भिंत पूर्ववत करून देण्याचं लेखी आश्वासन दिलं। रील स्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा तरुणांनी धुडगूस घातला। पुण्याच्या शिरूरमधल्या कवठे येमाईमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित तरुण वर्ग बेभान झाला आणि तो थिरकताना दिसला। स्टेजवर जाण्यासाठी तरुणांमध्ये चढाओढ सुरू होती। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या पाडळदामध्ये बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामाच्या दरम्यान सुतारनाल तोफा सापडल्या। या तोफा जवळपास 350 वर्ष जुनी असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। 4 ते 5 फूट लांबीच्या 10 तोफा पंचधातूच्या असून 1 तोफ पितळी असल्याची माहिती समोर येते। नागपुरातल्या मौदा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये विनयभंगाच्या आरोपीची यथेच्छ धुलाई करण्यात आली। आरोपीवर गुन्हा दाखल करून 3 आठवड्यापासून त्याला अटक होत नव्हती, त्यामुळे नागरिकांनी आरोपीला चोप दिलाय। या आरोपीच्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। हिंगोलीच्या वसमत शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले। शहरातल्या जुनी वस्ती असलेल्या भागामध्ये नाल्या स्वच्छ केल्या जात नाहीयेत। नियमित स्वच्छता झाली नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत।
नांदेड जिल्ह्याच्या बाबलगाव इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शाळेतील वर्ग खोल्यांची संख्या कमी असल्यानं एका वर्ग खोलीत 2 वर्ग भरवण्याची वेळ आली आहे. अतिरिक्त 4 वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी गावकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करून काहीच उपयोग झाला नाही. सतत बिघडणाऱ्या स्मार्टफोनमुळे अंगणवाडी सेविकांच्या ऑनलाईन कामात अडथळा निर्माण होतोय. हे मोबाईल बदलून द्यावेत अशी वारंवार मागणी करून महिला बालकल्याण विभाग दुर्लक्ष करत असल्यानं संताप व्यक्त होतोय. औरंगाबादमध्ये एका मित्राला हातउसने पैसे देणाऱ्या दुसऱ्या मित्रानं धडा शिकवलाय. पैसे परत मिळत नसल्यानं थेट न्यायालयात धाव घेतली आहे. यावर अंतिम निर्णय देताना नुकसान भरपाईसह 3 महिन्यात पैसे परत करण्याचे आदेश न्यायालयात दिले. मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आल्यानं कुंभारांच्या हाताला वेग आलाय. संक्रांतीच्या पूजनासाठी सुगड्यांची निर्मिती केली जाते. उत्पादन खर्च वाढल्यानं हे सुगड सुद्धा महागल्याचं दिसतंय. माओवाद्यांच्या हिंसक कारवायांनी चर्चेत असलेल्या गडचिरोलीमध्ये बदली होणं म्हणजे शिक्षा मानली जाते. मात्र तरीही इथल्या पोलीस भरतीच्या 510 जागांसाठी थोडके नाही, तब्बल 25,000 तरुण तरुणी दाखल झाले. हा आकडा म्हणजे माओवाद विरोधी मोहिमेचं एक मोठं यश मानलं जात आहे. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यानं शेतकऱ्याच्या मुलानं कन्नड सोयगावचे आमदार उदयसिंग राजपूत यांना फोन करून आपली कैफियत ऐकवली. 8 ते 9 एकर जमीन असून सुद्धा शेतकरी असल्यानं या मुलाला लग्नाला मुलगी मिळत नाही. तरी आमदारांनी कन्नड भागात लग्नासाठी मुलगी शोधावी अशी विनंती त्यांनी केली. गर्भवतीची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवर प्रसूती झाल्याचा प्रकार औरंगाबादच्या बाळूजमध्ये उघड झाला. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्राथमिक केंद्राचा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यानं हा प्रकार घडला. कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला पवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. संगमनेर तालुक्यातल्या निळवंडे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून शशिकला पवार या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वी मुदत संपल्यानं बंद करण्यात आलेल्या पुणे नाशिक महामार्गावरच्या मोशी टोल नाका पुन्हा सुरू करणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. आता नाक्यावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल वसूल करणार आहे. विशेष म्हणजे स्थानिकांना सुद्धा सवलतीचा 315 रुपये किमतीचा मासिक पास घ्यावा लागेल. बीडच्या माजलगाव नगर परिषदेतल्या वादग्रस्त मुख्याधिकारी विशाल भोसले याच्या कार्यकाळात झालेल्या गैरकारभाराच्या राज्यस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले. तत्कालीन मुख्याधिकारी भोसले यांच्या कार्यकाळात 65 कोटींच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली. 9 जानेवारीनंतर तापमानाचा पारा हा 2 ते 4 अंशांपर्यंत घसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. त्यामुळे अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात मध्यम थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वेटर बाहेर काढा. जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी शुकशुकाट होता. कारण सर्व कर्मचारी औरंगाबादमध्ये होत असलेल्या महसूल क्रीडा स्पर्धेला गेल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून थंडीची लाट आली आहे. ढगाळ वातावरणामुळे धुकं पसरलंय. त्यामुळे रब्बी हंगामातल्या पिकांवर अळीसह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला. गव्हावर तांबेरा, ज्वारीवर पोंगामर ही कीड, तर हरभऱ्यावर घाटे अळी आली आहे. तर कांद्यावर करपा रोग पडलाय. आंब्यावर बुरशीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. लातूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून आंदोलनाला सुरुवात केली आहे. रेणापूर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी लातूर शहरात भर चौकात रास्ता रोको आंदोलन केलं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पीक विमा लवकर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संताप. बीडच्या परळीतील 9 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या भीमवाडी बौद्ध विहाराचं काम अजून पूर्ण न झाल्यानं नागरिकांनी परळी नगरपालिकेविरोधात संताप व्यक्त केलाय. 26 जानेवारीपूर्वी काम न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आला.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर किसान सभेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं। या शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी अशी मागणी करण्यात येते। लातूरात आंबेडकरी अनुयायांनी धरणं आंदोलन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं साकारण्यात आलेला आंबेडकरांचा 72 फूट उंचीचा पुतळा कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। साताऱ्यातील कास मधले ग्रामस्थ आक्रमक झाले। कास धरणासाठी सुमारे 325 एकर जमीन देण्यात आली। या धरणातून सातारा नगरपालिकेला पाणी पुरवठा होत असतो, त्यामुळे जमिनीच्या बदल्यात जमिनी मिळाव्यात, गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी रिंग रोड मिळावा, यासाठी ग्रामस्थांनी हे आंदोलन छेडले। मात्र हा प्रश्न सुटला नाही तर 26 जानेवारीला जलसमाधी घेऊ असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। बीड जिल्ह्यातल्या बोगस मतदान प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही वाचवा, देश वाचवा असं आंदोलन करण्यात आलं। बघूयात बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्याच्या गोखले नगरमध्ये विनय वसंत सोसायटी समोर एका टोळक्यानं पार्किंग मधल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कांदिवली पोलिसांनी रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या आरोपीला अवघ्या 12 तासात 27 लाख रुपयांसह कल्याणमधून अटक केली। आरोपी व्यावसायिकाच्या घरी नोकर म्हणून काम करत होता। ठाण्यात ज्वेलर्सच्या बाजूला दुकान भाड्यानं घेऊन ज्वेलर्स बंद असल्याचा फायदा घेत फर्निचरचं काम करण्याच्या बहाण्यानं भिंतीला भगदाड पाडत ज्वेलर्समध्ये दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। चोर ज्वेलर्स दुकानातील सोनं लुटत असताना अचानक ज्वेलर्स मालक दुकानात आल्यानं चोरांचा पर्दाफाश झाला। कामशेतमध्ये घरगुती कारणावरून पतीनं कोयत्यानं वार करून पत्नीची हत्या केली। पोलीस याचा अधिक तपास करत आहेत। रायगड जिल्हा पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य आढळल्यानं खळबळ उडाली आहे। पोलिसांनी तातडीनं कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं तर रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात दुचाकी चोराला अटक करण्यात आली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी शिताफीनं तपास करत चोरट्याला बेड्या ठोकल्या। वर्ध्यातल्या जेबी कॉलेज रोडवर मुरुम भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडली आहे। अपघातानंतर काही काळ या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली। जेसीबीच्या साह्यानं हा ट्रक हटवण्यात आला। शहापूरमध्ये जिल्हा कृषी पशुसंवर्धन मेळावा संपन्न झाला। या जनावरं आणि अवजारांसोबत सेंद्रिय खतं आणि शेती उपयोगी वस्तूंचं प्रशिक्षण देण्यात आलं। पिंपरी चिंचवडमध्ये बंदी असलेला चायनीज मांजा मुक्या प्राण्यांच्या जीवावर बेततो। मांजाच्या जाळ्यात अडकून जखमी झालेल्या घारीची पक्षीमित्र अडसूळ यांनी सुटका करत तिचा जीव वाचवला। स्विस नॅशनल बँकेला 2022 मध्ये 132 स्विस फ्रँक म्हणजे 143 अब्ज डॉलरचा वार्षिक तोटा झालाय। बँकेचा 115 वर्षाच्या इतिहासात हा सर्वात मोठा तोटा आहे। शेअर आणि बॉन्ड पोर्टफोलिओच्या मूल्यात घट झाल्यानं हा तोटा झालाय। उत्तराखंडमधल्या जोशी मठातील तब्बल 603 इमारतींना मोठमोठे तडे गेलेत। त्यात संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कराज धामींसोबत फोनवरून चर्चा केली। यावेळी त्यांनी स्थानिकांना सुरक्षा आणि पुनर्वसनाबाबत संपूर्ण मदत करू असं आश्वासन दिले। लखनौच्या विशाल खंडमध्ये एका मेजरच्या कारला आग लागल्याची घटना घडली। रहिवाशी भागात रात्री डीजे लावण्यावर बंदी घातल्यानं हॉटेलच्या मालकानं कारला आग लावली असेल असा आरोप मेजरनं केला। विराटनं अनुष्का आणि वामिका सोबत सोशल मीडियावरती क्यूट फॅमिली फोटो शेअर केलाय। या तिघेही बीचवर फिरताना दिसतायत। देवा मला यापेक्षा जास्त काही नको आहे, फक्त मी आभार मानतो असं कॅप्शन विराटनं या पोस्टला दिलं। टीम इंडिया 10 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे। मात्र त्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय, कारण स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झालाय। बीसीसीआयनं ट्विट करत त्याबद्दलची माहिती दिली आहे। बॉलिवूडचा किंग खान शाहरुखनं पठाण सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट ट्विट करून जाहीर केलंय। उद्या सकाळी 11 वाजता पठाणचा ट्रेलर भेटीला येणार आहे। अब पठाण की महफिल में आ जाओ असं कॅप्शन शाहरुखनं ट्विटला दिलंय।
रितेश जेनेलिया हे क्यूट कपल महाराष्ट्राला वेड लावण्यात यशस्वी ठरलंय. रविवारी वेड सिनेमानं तब्बल 5.70 कोटींची कमाई करत नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. एका दिवसात इतक्या कोटींची कमाई करणारा वेड पहिला मराठी सिनेमा ठरलाय. यासाठी रितेशनं सोशल मीडियावर प्रेक्षकांचे आभार मानले. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडताच राखी सावंतला वाईट बातमी मिळाली आहे. राखीच्या आईला कॅन्सर नंतर ब्रेन ट्यूमर झालाय. राखीनं हॉस्पिटलमधून रडत व्हिडिओ शेअर केला असून आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोक.